नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला जर एखाद्या वेळेस आता भाजीला कधी काही नसतं किंवा त्याच भाज्या खायचा कंटाळा आलेला असतो, तर आपण भाजी काय करायचं हे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो। तर त्यासाठी आपण आता घरामध्ये काही भाजी नसल्यामुळे हे मसूरची डाळ करणार आहे मी। तर हे छान अशी धुवून घेतलेली आहे पाण्यातून आणि पाणी निथरून घेतलेलं आहे। आणि मसाल्यांमध्ये हे आपलं घरगुती काळं तिखट आहे, थोडंसं लाल तिखट आहे, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं पाव चमचा हळद घेतली आणि इकडे कोथिंबीर घेतली, 2 हिरव्या मिरच्या आहेत, लसूण आहे 5-6 पाकळ्या, नंतर 1 टोमॅटो आहे आणि 1 उभा कांदा चिरून घेतला। तर आपण आता हे डाळ करायला सुरुवात करू। डाळ कांदा म्हटलं तरी पण चालेल, पण आपल्याला थोडंसं सरभरीत करायचं आहे। तर त्यासाठी आपण 2 चमचे तेल टाकून घेतले। तर आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकू। छान मोहरी आपली तडतडू द्यायची आहे आणि याच्यानंतर लगेच आपल्याला जिरे टाकायचे आहे त्याच्यात। जिरे टाकून झाल्यानंतर थोडासा जो आपण लसूण घेतला होता तो बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो पण टाकून घेऊ। याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मधून तुकडे करून घेतले, ते टाकायचे आणि थोडासा लसणाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून द्यायचं काही सेकंद। त्यानंतर आपण लगेच उभा कांदा टाकणार आहे चिरलेला। आणि छान कांदा आपल्याला परतून घ्यायचा, जास्त आपल्याला लालसर करायचा नाही, थोडासा अरद कच्चाच करायचा आहे, थोडा करकर लागला पाहिजे। तर ह्या असा फोडून घ्यायचं। अतिशय चविष्ट होते आणि झटपट पण होते, कारण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे कोणती भाजी केली तर काही चव लागत नाही भाजीला। त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आणि शिवाय घरच्या घरी आपल्या साहित्यामध्ये झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडणार याची गॅरंटी। तर कांदा छान कलर चेंज झाला, 1 मिनिटभर आपण परतून घेतला। तर आता याच्यामध्ये आपण लगेच टोमॅटो टाकून घेणार आहे। छान परतून घ्यायचं याचं आणि याच्यानंतर आपण लगेच याच्यात जे आपण काळं तिखट, लाल तिखट आणि हळद घेतली होती हे टाकून घेऊ। थोडीशी चवीला जरा गोडसरच असल्यासारखी असते ही मसूरची डाळ, त्याच्यामुळे आपण थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे आपल्याला। छान परतून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकून घेते। एक चमचे मीठ टाकले, चवीनुसार मीठ टाका। आणि गॅस आपल्याला थोडा वेळ एकदम बारीक करायचा आहे आणि हे टोमॅटो थोडेसे नरम होईपर्यंत झाकून आपल्याला याला शिजवून घ्यायचं। बघा छान टोमॅटो आपले आता शिजलेले आहेत। काय राहिले असेल तर आता डाळीसोबत शिजतात। तर आता आपण ते धुतलेली डाळ टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। चांगले मिक्स केल्यानंतर आपण याच्यात थोडंसं कोमट पाणी सोडणार आहे, 1 वाटी ते 1.5 वाटी फक्त, आणि छान मिक्स करून घेऊ। 5 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते।
छान मिक्स करायचं आणि गॅस मंदच ठेवायचा आपल्याला आणि झाकून ठेवू आपण 5 मिनिट. 5 मिनिट झालेलं आहे. बघा छान आपली डाळ एकदम शिजलेली आहे. मसूरची डाळ जास्त शिजवायची पण नाही, थोडीशी अर्धवट जरा थोडीशी अशी हेच ठेवायची. तर आता या वेळेला तुम्हाला अशी खायची असेल तर अशी पण खाऊ शकता, नाहीतर तुम्ही थोडासा रस्सा वाढवू शकता ह्याच्यामध्ये. तर थोडंसं मी आणखी कोमट पाणी टाकते. थोडी ओलसर होते भाजी, त्यामुळे आणि आता वरतून आता कोथिंबीर टाकून घ्यायची. काढून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये. एकदम झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ही आपली मसूरचा डाळ कांदा केलेला आहे. मस्त भाकरी चपाती किंवा भात वगैरे याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. लिंबू. तर बघा हे आपले छान अशी डिश तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलला तुम्ही आत्ता अजूनपर्यंत पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.